आज शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समध्ये हेल्थ चेकअप आणि ब्लड डोनेशन कॅम्प जो सर्व पब्लिकसाठी ओपन आहे, त्याच्या इनॉग्रेशनसाठी व्यासपीठावरती उपस्थित विद्यापीठाचे माननीय कुलगुरू सर, गोसावी सर, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट सोनखवडे सर, मिस्टर अरुण आराध्य, मॅनेजिंग डायरेक्टर मेनन बेरिंग्स लिमिटेड, व्यासपीठावरती उपस्थित रजिस्ट्रार साहेब, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स, डॉक्टर मिर्जे या ठिकाणी उपस्थित ज्यांनी हा हेल्थ चेकअप आणि ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि ज्यांचा आपण आता सत्कार केला, असे सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाला मला बोलवले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम, जास्तीत जास्त कार्यक्रम आहे ते पब्लिकसाठी आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे, ट्रस्ट असतील, जे सोशल वर्क करणारे किंवा जे स्पॉन्सरर्स आहेत, त्यांच्या मदतीने अशा प्लॅटफॉर्मवरती युनिव्हर्सिटीसारख्या सेंट्रल प्लेसेसला घेणं पब्लिकसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सोनखवडे सरांचं आणि त्यांच्या डिपार्टमेंटचं आणि त्यांच्या स्टाफचं अभिनंदन करतो. हेल्थ चेकअप किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याची शक्यतो आपल्याला गरज पडली नाही पाहिजे, परंतु ज्यावेळी गरज पडेल तेव्हा एक चांगलं गायडन्स हे आपल्याला मिळालं पाहिजे. आणि एक फॉर्म्युलाच आपण बनवला पाहिजे की ठराविक वयानंतर किमान 40 नंतर आपण रेग्युलरली हेल्थ चेकअप केला पाहिजे. काही आपल्याला ज्या ज्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत त्या घेण्यात आल्या पाहिजेत. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी तरी सर्वात महत्त्वाचं आहे की आपला फिटनेस महत्त्वाचा राहिला पाहिजे. आपण एवढ्या चांगल्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपल्याला शिकण्यासाठी मिळते, हे आपलं खरोखर सर्वांचं भाग्य आहे. एवढा चांगला कॅम्पस आपला आहे आणि कोल्हापूरमध्ये आपण राहताय, तर कोल्हापूरकर फिटनेस प्रेमी आहेत. ते तुम्हाला सकाळ सकाळी आणि संध्याकाळी इथे जे काही वॉकसाठी किंवा रनिंगसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून दिसत असेल, तर कोल्हापूरमध्ये आपण राहतोय, तर कोल्हापूरमध्ये ही गोष्ट मला वाटते आपण सर्वांनी घेतली पाहिजे की फिटनेस आपला चांगला राहिला पाहिजे. जी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, ती फिजिकल ऍक्टिव्हिटीचा भाग आपण आपल्या जीवनाचा आणि आपल्या शेड्यूलचा एक भाग आपण आपल्याला जसा वेळ आहे, सकाळी आहे, संध्याकाळी आहे, तसा आपण बनवला पाहिजे. आणि जे काय आता प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये जी वस्तू दिसते ती म्हणजे मोबाईल. त्या मोबाईल पासून आणि सोशल मीडिया पासून जेवढं दूर राहता येईल, आपला स्क्रीन टाइम आपण जर मोजायला सुरुवात केली आणि तो कमी करायला सुरुवात केली आणि स्क्रीन टाइम मधले जेवढे अवर्स कमी करायचे आहेत, तेवढे ग्राउंडवरती, तेवढे आपल्या एक्सरसाइजसाठी, तेवढे वाचनासाठी किंवा मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे तो कसा बेनिफिशियल आपल्याला होईल. काही पॉडकास्ट महत्त्वाचे असतील, काही कन्सेप्ट समजण्यासाठी आहे, तो आपल्याला करता येईल का, मला वाटतंय ते विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमातून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण देशाचे भविष्य आहात आणि जेवढे फिट जेवढं देशाचं भविष्य राहील, जेवढं ह्युमन रिसोर्स आपला निरोगी राहील, तेवढं देशासाठी नेहमीच चांगलं राहणार आहे. त्यामुळे एवढी एक ऍडवाइस मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना देईन की आपल्या फिटनेसवरती लक्ष ठेवा. मोबाईलचा स्क्रीन टाइम जेवढा बेनिफिशियल राहील तेवढाच आपल्याला कसा ठेवता येईल, सोशल मीडियापासून दूर कसं राहता येईल, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कशा आपल्याला निवडता येतील. आणि हा कॉलेजमधला जो कालावधी आहे, शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्याला शिकायला मिळतंय, पुढचं जे काही आपलं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी हा कालावधी, इथली सर्व वास्तू, इथली लायब्ररी असेल, इथले सर्व लॅब असतील, ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला कसा करता येईल याचा एक आपण प्रयत्न करावा. आणि फिजिक्सचे विद्यार्थी आपण आहात. फिजिक्स माझाही 12वी पर्यंत माझा फिजिक्स होता, नंतर मी इंजिनिअरिंग मध्ये गेलो, तिथे इनडायरेक्टली फिजिक्स होता. फिजिक्स माझा आवडता विषय होता आणि फिजिक्स मधले प्रॉब्लेम्स, फॉर्म्युला, लॉजिक या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि त्या एका लॉजिकने चालतात. त्यामुळे फिजिक्सचे विद्यार्थी लॉजिकमध्ये तत्पर असतात. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांना चांगलं फिट राहण्याचा आणि आपल्या जे काय आपलं स्वप्न असते त्याच्यावरती फोकस करण्याची मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला मला बोलवले याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करून इथेच थांबतो. धन्यवाद.